नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला नवीन वर्षाची नवीन रेसिपी आणि गोड अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे. आज आपण कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये बनवणार आहोत हिवाळ्यासाठी अत्यंत गुणकारी आणि चवीला अप्रतिम अशी गोड शेंगदाणा पोळी. ही पोळी मऊ राहण्यासाठी मी काही खास टिप्स सांगितलेल्या आहेत. सुरुवातीला साहित्य आपल्याला पाहायचं आहे. 1 वाटी शेंगदाणे, पाऊण वाटी बारीक चिरलेला गूळ, थोडीशी इलायची पूड लागणार आहे आणि 2 चमचे साजूक तूप लागणार आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला शेंगदाणे हे चांगले भाजून घ्यायचे आहेत. गूळ आणि शेंगदाणे खायचे भरपूर असे फायदे आहेत. गूळ आणि शेंगदाणे शरीराला त्वरित ऊर्जा देतात आणि थकवा दूर करतात. रक्तवाढीसाठी सुद्धा उपयुक्त आहे. गुळामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. हाडांचे आरोग्य. शेंगदाण्यातील कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे हाडे मजबूत होतात. गूळ पचनास मदत करतो, तर शेंगदाण्यातील फायबरमुळे पोट साफ राहते. हे दोन्ही पदार्थ उष्ण प्रकृतीचे असल्याने थंडीत शरीराचे तापमान नियंत्रित ठेवतात. शेंगदाणे चांगले मस्त असे भाजलेले आहेत. तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर थंड करण्यासाठी ठेवायचे आहेत. थंड झाल्यानंतर शेंगदाण्याचं आपल्याला अगदी बघा, मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे हातावरती चोळायचे. त्याचं अगदी सहज टरफल निघलं जातं आणि बघा ते चांगले असे फटकून त्याचं टरकल काढून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे असे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला जर टरकल काढायचं नसेल ना शेंगदाण्याचं, नाही काढलं तरी सुद्धा चालेल. तर इथे मी शेंगदाण्याचं टरफल वरचं काढून घेतलेलं आहे. आता मिक्सरला आपल्याला हे शेंगदाण्याचं बारीक असं कूट बनवून घ्यायचं आहे. आता इथं बघा शेंगदाण्याचं कूट हे बारीक करून घेतलेलं आहे. आता इथं काय करायचं आहे, मी सुरुवातीला अर्धे शेंगदाणेच मिक्सरच्या जारमध्ये घातलेले आहेत आणि अर्धा गूळ घातलेला आहे. 2 बॅचमध्ये कसं छोटं भांडं असल्यामुळे एकाच बॅचमध्ये म्हणजे एकाच भांड्यामध्ये पूर्ण शेंगदाणे आणि गूळ बसलेला नाही, म्हणून मला 2 बॅचमध्ये हा बारीक करावा लागला. अर्धे शेंगदाणे आणि अर्धा गूळ सुरुवातीला मी भांड्यामध्ये बारीक करून घेतला. एकदम असं बारीक असं आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आता इथं बघा 2 बॅचमध्ये मी शेंगदाणे आणि गूळ बारीक करून घेतलेला आहे. नंतर याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला अर्धा चमचा इलायची पूड घालायची. नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला साजूक तूप. आता इथं मी 2 ते 3 चमचे साजूक तूप घातलेलं आहे. छोट्या चमच्याने 3 चमचे घालायचं आहे आणि मोठ्या पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे. नंतर आपल्याला हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी हातावर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. जसे आपण लाडू बनवतो की नाही अगदी तसे, पण एवढे म्हणजे दाब देऊन असे मळून घ्यायचे नाही, कारण हे आपल्याला नंतर गव्हाच्या पिठामध्येच आपल्याला हे काय करायचं आहे, पुरण भरल्यासारखं भरून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे अगदी आपल्याला थोडे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. सर्व मिश्रणाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता इथं मी गव्हाची कणिक मळून घेतलेली आहे. ती कणिक माझी अगोदरचीच मळून मी ठेवलेली होती भिजण्यासाठी. नंतर त्याच्यासाठी आता आपल्याला गूळ शेंगदाण्याची पोळी लाटण्यासाठी आपल्याला थोडंसं सुक्कं पीठ लागणार आहे, म्हणजे कोरडं पीठ लागणार आहे गव्हाचं. इथं एका डिशमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता गव्हाच्या पिठाचा आपल्याला छोटासा एक गोळा करून घ्यायचा. हातावर गोल गरगरीत असा गोळा बनवून घ्यायचा. नंतर कोरड्या पिठामध्ये तो बुडवून घ्यायचा आणि नंतर बघा असा उंडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आणि गूळ आणि शेंगदाण्याचं जे आपण सारण बनवलेलं आहे, त्याचा जो गोळा आहे तो गव्हाच्या कणकेमध्ये असा भरायचा आणि याचा असा पोळीचा उंडा बनवून घ्यायचा आहे. अगदी झटपट बनणारी आणि अगदी म्हणजे गोड, जर तुम्हाला कधी काही खावंसं वाटलं ना तर तुम्ही ही गूळ शेंगदाणा पोळी नक्की बनवून बघा. खायला खूप टेस्टी लागते आणि पौष्टिक तर भरपूर आहे. हिवाळ्यामध्ये कसं गूळ आणि शेंगदाणे खाल्लेले भरपूर म्हणजे पौष्टिक आहे. त्याच्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता बघा उंडा केल्यानंतर आपल्याला परत कोरड्या पिठामध्ये भुरभुरायचा आहे आणि नंतर पोळपाटावर ही पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना एक टीप लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे पोळी ही आपल्याला जास्त अशी
हाताने दाब देऊन आपल्याला लाटायची नाही आणि जास्त पातळ पण लाटायची नाही. थोडीशी आपल्याला जाड ठेवायची आहे. जास्त पण जाड नाही आणि जास्त पातळ पण नाही. आणि बघा अशी आपल्याला गोल गरगरीत अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आणि जास्त मोठी पण नाही लाटायची. आपली मध्यम आकाराच्या छोट्या-छोट्या मी पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर इथं पाहू शकतात मस्त अशी आपली इथं पोळी लाटून झालेली आहे. आता इकडं मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे. नंतर आपल्याला बघा तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर लगेच आपण जी पोळी लाटून घेतलेली आहे तर ती पोळी टाकायची आहे. आता पोळी तव्यावर टाकली की लगेच पलटी करायची, अजिबात घाई करायची नाही. तिचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत अगदी काही सेकंद ठेवायचे आहे आणि नंतर काही मिनिटातच म्हणजे 1 मिनिटाच्या आत आपल्याला पोळी पलटी करायची आहे. तर पलटून घेतल्यानंतर दोन्ही बाजूने आपल्याला तेल लावायचं आहे. जर तुम्हाला तूप लावायचं असेल तरी सुद्धा चालेल. तर इथं मी तेल लावलेलं आहे. दोन्ही बाजूने तेल लावायचं आणि अगदी अलटून-पलटून खरपूस रंगाची अशी छान अशी पोळी दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर पाहू शकतात काय सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या गोड शेंगदाण्याच्या पोळीला आणि मस्त अशी भाजलेली आहे खरपूस रंगाची. खायला तर खूप टेस्टी आणि स्वादिष्ट लागते. एकदा नक्की ट्राय करा. आता सेम पद्धतीने बघा मी दुसरी सुद्धा पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता ती पण तशीच भाजून घेते. तर अशाच पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपीजसाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच बघा झटपट बनणाऱ्या युनिक अशा अगदी कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये आणि घरातल्याच साहित्यामध्ये ज्या रेसिपी बनवून तयार होतात की नाही, तर त्याच अशा युनिक अशा रेसिपी मी बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करत असते. तर त्या सर्वात अगोदर पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साइडची जी बेल आहे, तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. म्हणजे सर्वात अगोदर माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आता बघा काय सुरेख अशा मस्त पोळ्या मस्त भाजलेल्या आहेत आणि ह्या पोळ्या अगदी अशा म्हणजे टम्म फुगतात पण आणि अगदी या प्रवासामध्ये किंवा तुम्हाला कुठे यात्रेला, प्रवासाला कुठं जायचं असेल किंवा मुलं शिकण्यासाठी जर बाहेर हॉस्टेलला वगैरे असतील ना, तर तुम्ही या पोळ्या बनवून देऊ शकतात. या पोळ्या 8 ते 10 दिवस आरामशीर टिकतात आणि खायला खूप टेस्टी लागतात, पौष्टिक पण आहेत तितक्याच. तर नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने गूळ शेंगदाणा पोळी नक्की बनवून बघा आणि तुमच्या गूळ शेंगदाणा पोळ्या नक्की कशा झाल्या तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला त्या सुद्धा कमेंटमध्ये सांगा. अगदी मऊ लुसलुशीत अशा इथं आपल्या गूळ शेंगदाण्याच्या पोळ्या सर्व बनवून झालेल्या आहेत. तर अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे. तर तुम्ही कधी सुद्धा या पोळ्या बनवून खाऊ शकतात. लहान मुलांना डब्याला बनवून देऊ शकतात. कधी काय होतं टिफिनसाठी काय बनवून द्यावं, तर आपण विचार करत असतो. तर तेव्हा जास्त विचार न करता तुम्ही ही गूळ शेंगदाणा पोळी नक्की बनवून बघा. नक्कीच सगळे आवडीने खातील आणि परत बनव म्हणून आग्रह केल्याशिवाय अजिबात राहणार नाहीत. तर भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.